घर बसल्या तुम्हाला जर रेंटेड घर हवं असेल किंवा हॉस्टेल्स शोधायचे असतील मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी तर ते शोधणं सुलभ होणार आहे. असं या सेट नेस्टमध्ये काय इंटरेस्टिंग आहे आणि हे कसं लोकांच्या उपयोगाचं आहे? तर आमच्या इथं टेनंटसाठी सगळं फ्री आहे. बरं. तर त्यांना काहीच कॉस्ट नाही आहे. आपल्या वेबसाईटवर जाहिरात करायला कुठलाच खर्च नाही आहे. तुमच्या ॲपमध्ये काय काय सुविधा आहेत, म्हणजे काय काय पाहता येतं मला, कशासाठी अप्लाय करता येतं? कारण एखादी जाहिरात जर का त्या ॲपवर दिसतीये तर 90% मी तुम्हाला खात्री देईन की ती अवेलेबल आहे. तुमच्याकडे समजा मी अप्लाय केलं, बरोबर. मला 3 BHK रेंटला द्यायचं आहे, बरोबर. मी फोटो दिले तुम्हाला, बरोबर. रजिस्टर केले आणि ॲक्च्युली प्रॉपर्टीज एक्झिस्ट नसेल तर? हॅपी फिलिंग. सो सेटनेस्ट ॲट द एंड ऑफ द डे फोकसेस ऑन इम्प्रूव्हिंग युअर रिलेशनशिप, नॉट कीप द रिलेशनशिप ट्रान्झॅक्शनल. तर ते शेवटी ॲप आहे. बरोबर आहे. आत्ता तुम्ही त्याचा फेस आहात. बरोबर आहे. 3 वर्षांना कोणाला काय माहिती आहे, तिथं आणखी 4 माणसं येतील बरोबर. आणि ॲपनं मला पैसे परत दिले नाहीत, असं होऊ शकतं का? सेटनेस्ट हे जे ॲप आहे बरोबर आहे. ते का वापरावं? तुमच्याकडे असं काय आहे की जे लोकांनी वापरलं तर त्यांना खूप फायदा होणार आहे? नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणेमधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला माहितीच आहे की उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या उद्योगांना आणि उद्योजकांना प्रमोट करत असतो. हेतू हा आहे की अर्थातच उद्योग लोकांपर्यंत पोहोचावा आणि ज्याला त्याची गरज आहे त्याला त्याचा फायदा व्हावा, एक. आणि दुसरी गोष्ट, फक्त उद्योग पोचणं महत्त्वाचं नसतं, तर उद्योजकाची मानसिकता काय आहे तेही समजणं तितकंच आवश्यक असतं. म्हणूनच आपण हा सेगमेंट सुरू केला आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळे लोक येऊन गेले आणि आपल्या उद्योगाची ते माहिती देऊन गेले. आज आपल्यासोबत आहेत अनुपम शेंबेकर. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. अनुपम, थँक्यू सो मच. अनुपम यांनी एक ॲप तयार केलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आता सगळं आपलं विश्व आपल्या एका हातात आलेलं आहे. बरोबर. आणि AC चा रिमोट सुद्धा हातात आहे आणि फॅनचा रिमोट सुद्धा हातात. इतकं सगळं उठायची सुद्धा आता आपल्याला तसदिकीची गरज नाही. अशा वेळेला ॲप्स खूप यायला लागले. बरोबर आहे. सरांचं जे ॲप आहे ते आहे सेट नेस्ट ॲप. याच्यामध्ये घर बसल्या तुम्हाला जर रेंटेड घर हवं असेल किंवा हॉस्टेल्स शोधायचे असतील मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी तर ते शोधणं सुलभ होणार आहे. अर्थातच याच्यामध्ये या अशा प्रकारची खूप ॲप्स बाजारामध्ये आहे. त्यातून अनेकदा फसगतही होते लोकांची. दिसतं एक आणि असतं वेगळं. बरोबर. हा एका मराठी माणसांनी बनवलेलं ॲप नेमकं काय आहे, हा उद्योग काय आहे, आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुमचं स्वागत. थँक्यू सो मच. आणि अर्थातच सुरुवात ही करतो मी की असं या सेट नेस्टमध्ये काय इंटरेस्टिंग आहे आणि हे कसं लोकांच्या उपयोगाचं आहे? आता सेटनेस्ट हे ॲप जनरली बाजारामधले जे फ्रॉड असतात किंवा जे फायनान्शियल ट्रान्सपरन्सी कमी असते त्याला ॲड्रेस करण्याच्या हेतूने बनवलेलं आहे. बरं. आता थोडं माझं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगायचं झालं प्लीज. तर प्रोफेशनली मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर ॲज अ डिरेक्टर म्हणून मी काम केलेलं आहे. बरं. सो गेले 20 वर्ष मी बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी मोठे मोठे सॉफ्टवेअर्स आणि बनवलेत आणि प्लॅटफॉर्म्स बनवलेत. बरं. म्हणजे माझं एक करिअरमधलं एक पीक म्हणजे साधारण एका मल्टीनॅशनल कंपनीचं मोठी टीम हँडल करत होतो मी ॲज अ डिरेक्टर ऑफ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. अरे वा. बरं. ज्या वेळेस माझ्या टीमकडे साधारण 450 कोटीचं बजेट होतं सॉफ्टवेअर बापरे. बनवायला. बरं. आणि साधारण 50-55 लोक हाताखाली होते US मध्ये, कॅनडात, इंडियामध्ये. सो त्या सौभाग्याने ती ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली. तिथपर्यंत मी गेलो आणि माझं करिअर स्टार्ट झालं पुण्यामधनं. लॉयला हायस्कूलमधनं मी पासआउट झालो. नंतर इकडं इंजिनिअरिंग केलं आणि मग मला करिअरमध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळाली की मी सिंगापूरला होतो, UKला होतो, कॅनडामध्ये फायनली स्थायिक झालो. तर माझा स्वतःच्या प्रवासामध्ये मी पुण्यामध्ये रेंट केलेले, सिंगापूरमध्ये रेंट केले, UKमध्ये रेंट केले, कॅनडामध्ये रेंट केले आणि इथं रेंट करून राहिलेलो आहे. बरं. पर्सनली मी शाळेमध्ये फुटबॉल खेळायचो आणि मग तसं कॉलेजसाठी पण फुटबॉल खेळलो आणि मला ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खूप आवडतात. त्यामुळे मी स्केटिंगमध्ये अव्वल दर्जाचं स्केटिंग करायचो जेव्हा हे करत होतो आणि मी पॅराग्लायडिंगमध्ये पण ट्रेंड आहे. बरं. तर म्हणजे मला आधी पायलट व्हायचं होतं बरं. आणि तिथपर्यंत नाही पोचता आलं तर त्याचा नेक्स्ट शॉर्टकट तुम्ही हा जो म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करताय ह्याला किती 20 वर्ष झाली? 20 वर्ष झाली आता. बरं. याच्यामध्ये उत्तम पगार, उत्तम जबाबदारी, उत्तम कंपनी असं बरोबर. सगळं आता तुम्ही पूर्ण सोडली आहे आता मी याच्यामध्ये फुल टाईम आहे. या ॲप? म्हणजे हो, कारण मी काय केलं साधारण 10 वर्ष ते करिअर केलं
प्रगतीला नेलं आणि त्याच्यामध्ये सेव्हिंग करत गेलो. कारण शेवटी एक मी तुम्हाला पॅराग्लायडिंग याच्याबद्दल सांगितलं कारण ते शो करतं की त्याच्यामध्ये धाडसी वृत्ती आहे. कारण एका शिखरावर एक टोपी घ्यायची आणि त्या शिखरावरनं उडायचं म्हटल्यावर खाली काही नसतं आणि त्याच्यासाठी डेअरिंग लागतं आणि तो एक स्वभाव होता. त्याच्यामुळे शेवटी मी जेव्हा त्या करिअरमध्ये एका लेवलला पोहोचलो की मी म्हटलं की याच्यानंतर आता नुसतं म्हातारपण बघायचं. सो देअर शुड बी नो रिग्रेट की आपण काय एक चान्स घेतला नाही, केलं नाही. कारण शेवटी एखादी गोष्ट सक्सेसफुल नाही झाली तर आय कॅन स्टील गो बॅक टू वर्क अँड जॉब, बट एक चान्स घ्यायला हवा लाईफमध्ये. म्हणून त्या उद्देशाने मी पण मग तो चान्स घेतल्यानंतर सेटनेस्ट का? सेटनेस का? कारण हे माझं पॅशन होतं एकतर की चांगलं सॉफ्टवेअर बनवणं. म्हणजे माझा फोकस नेहमी हा होता सॉफ्टवेअर बनवताना की युजरला कसं ते बेनिफिशियल आहे, त्यांचे रिक्वायरमेंट्स काय ते अंडरस्टँड करायचं, टीमबरोबर काम करायचं आणि एक अव्वल दर्जाचं सॉफ्टवेअर बनवायचं जे त्यांचे नीड्स मीट करेल. मग हे अव्वलचं सॉफ्टवेअर काय आहे, कसं आहे? आता हे सेटनेसचं सॉफ्टवेअर जे आहे याच्यामध्ये आपण जे माझे अनुभव होते इंटरनॅशनली आणि लोकली त्यांचा एक समावेश करून एक असं प्लॅटफॉर्म बनवायचा प्रयत्न केलेला आहे जो 90% नाही तर 70% तरी जे प्रॉब्लेम्स डे टू डे येतात एखाद्या ओनरला किंवा एखाद्या टेनंटला मॅनेज करायला, त्याला आपण असं म्हणता येईल की एका प्रॅक्टिकल लाईफला आपण डिजिटल रूपांतर केलेलं आहे. बरं, जेवढं जमेल तेवढं. बरं. सो जे तुम्ही माझ्याशी डील करताना समज तुम्ही ओनर आहात आणि मी टेनंट आहे, तर आपल्या दोघांमध्ये जे प्रॉब्लेम्स येऊ शकतात कारण सुरुवातीला मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, त्यामुळे एक अविश्वास आहे. तर ह्या सगळे जे आपण ज्या टप्प्यांमधनं जाणार बिफोर मी तुमच्याकडे रेंट करून तुमच्याकडे राहायला येईन किंवा तुमच्या घरामध्ये येईल, तर एक सॉर्ट ऑफ एक एक्सटेंडेड फ्रेंडशिप झाली ती. सो आय वॉन्ट टू ब्रिंग दॅट फिलिंग की हा विश्वासाचा व्यक्ती आणि माझ्या रिलेशनशिपमध्ये आहे किंवा मी याच्याशी डील करू शकतो, रादर देन फोकस ऑन ट्रान्झॅक्शन्स. हे एक त्याच्यातलं एक आउटपुट आपण अचीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय की सो दॅट ॲट दी एंड ऑफ द डे टेक्नॉलॉजी तुमचे जे टप्पे आहेत किंवा जे स्पीड ब्रेकर येतात त्यांना सुलभरित्या क्रॉस करायला मदत करेल अँड टेक्नॉलॉजी बिकम्स द ब्रिज दॅट सॉल्व्स युअर ज्याच्यामध्ये तुमचा विश्वास कमी आहे आणि तुमच्या ट्रान्झॅक्शन्सची तुम्हाला खात्री नाही आहे, त्या सगळ्या गोष्टी सुलभ करायच्या सो दॅट देन यू कॅन फोकस ऑन द रिलेशनशिप. पण आता याच्यामध्ये हे ॲप काम कसं करतं, म्हणजे काय या ॲपमध्ये सुविधा काय आहेत, ठीक आहे. काम कसं करतं? आता आपण असा विचार करूया की हे ॲप 1 मिनिट आपण बाजूला पार्क करू आणि आपण एव्हरी डे काय होतं त्याच्याबद्दल बोलूया. ठीक आहे. तर एखादा समज आता कॉलेजमधला स्टुडंट आहे किंवा न्यू वर्किंग प्रोफेशनल आहे जो एक टेनंट होणार आहे, तर त्याची जर्नी काय होते की तो कुठे मला नोकरी लागते किंवा कुठल्या कॉलेजमध्ये मी जाणार आहे त्याचं एक डोक्यामध्ये एक इमेज घेतो. ठीक आहे. आणि मग तो इंटरनेटवर शोधायला लागतो आणि मग इंटरनेटवर बरेच तुम्हाला वेबसाईट्स दिसतात ज्याच्यावरनं तुम्हाला काही माहिती मिळेल, फोन नंबर मिळतील किंवा तुम्ही कॉलेज बघायला गेलाय, जॉब बघायला गेलाय, तिथं तुम्ही बघता की कुठे खाण्याचं जागा आहे, तिथं तुम्ही पोस्टर बघता, बॅनर्स बघता, रस्त्याने फिरता आणि त्या नंबरला कॉल करता. हा तुमचं पहिलं स्टेप होते की मी नंबर्स गोळा करतो. म्हणजे तुम्ही एक 40-50 नंबर एक स्प्रेडशीट उघडता, 30-40 नंबर गोळा करता, त्यांना कॉल करता आणि त्याच्याबद्दल मग माहिती गोळा करता. बरोबर. आणि मग त्या कॉल केल्यानंतर तुम्हाला पहिला टप्पा सगळी एनर्जी जाते सगळे नंबर गोळा करण्यामध्ये आणि त्या एरियाची माहिती गोळा करण्यामध्ये. नंतरचा टप्पा होतो की तुम्ही आता 100 नंबर गोळा केलेत, त्यांना तुम्ही फोन करता आणि त्याच्यापैकी मग तुम्हाला ही खात्री नसते प्रॉपर्टी बघायला लागेल मला. हां, पण त्याच्या आधी तर तुम्हाला माहितीच नाही की त्यांच्याकडे अवेलेबल आहे की नाही. फोन केल्यावर तो म्हणतो जागा आहे का, तो समोरचं उत्तर देतो नाही आमच्याकडे आता नाही आहे जागा, सगळं फुल आहे. ठीक आहे. त्यामुळे ती जी माहिती तुम्हाला मिळत असते ती करंट नसते, तुम्हाला एकदम खात्री नसते की जागा अवेलेबल आहे का नाही इथपासून. मग त्याच्यानंतर येतात तुमचे प्रेफरन्सेस की ठीक आहे एखादा जैन असेल म्हणेल तुमच्याकडे जैन मेस आहे का, फूड आहे का, तुमच्याकडे AC आहे का, तुमच्याकडे वायफाय आहे का. आणि प्रायोरिटीज असतात. काही लोकांना मोकळा हवा असतं, काही लोकांना सेमी फर्निश्ड हवं असतं. सगळ्यात जास्ती जेव्हा आम्ही ॲप बनवताना इंटरव्ह्यू घेत होतो लोकांचे की तुमचे काय काय प्रश्न तुम्हाला बघायला आवडतील, तर वन ऑफ द हायेस्ट आत्ताच्या याच्यामध्ये रिक्वायरमेंट होती की आम्हाला अटॅच टॉयलेट हवं. अच्छा. आम्हाला शेअर्ड टॉयलेट नको. आता ऑब्व्हियसली जसं आपला समाज इम्प्रूव्ह होत चाललाय आणि आपण म्हणतोय की आपण $4 ट्रिलियन इकॉनॉमी होतोय आणि आपला GDP वाढतोय, तसे जे जुने आपले जे रिक्वायरमेंट्स होत्या त्या आता अपग्रेड होत चालल्या आहेत. करेक्ट. पूर्वी आपण किराण्याच्या दुकानात जायचो शॉपिंग करायला, आता आपण मॉलमध्ये जातो. तसं पूर्वी खूप मुलं राहायची, शेअर्ड टॉयलेट वगैरे चालायचे, आता सगळ्यांना प्रायव्हेट रूम हवे आहेत, सेपरेट टॉयलेट हवेत, AC हवेत. मग हे सगळे जे प्रेफरन्सेस आहेत तुमचे, हे तुम्हाला
बिफोर तुम्ही जाण्याच्या आधी तुम्हाला मिळाले बघायला, तर तुम्हाला तुमचं खूप एनर्जी सेव्ह होते, टाइम सेव्ह होतो, पैसे सेव्ह होतात ट्रॅव्हलिंगचा. तर ही सुविधा ॲप इझिली सॉल्व्ह करतं. बरं. कारण एखादी जाहिरात जर का त्या ॲपवर दिसतीये तर 90% मी तुम्हाला खात्री देईन की ती अवेलेबल आहे जागा. बरं. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला 100 नंबर शोधायची गरज नाही. मग त्याच्यामध्ये सर्च करताना भरपूर फिल्टर्स आहेत. आता तुम्ही हॉस्टेल शोधत असाल तर त्याच्यामध्ये फिल्टर आहेत की मला वायफाय हवं, मला प्रायव्हेट टॉयलेट हवी, मला फक्त 2 बेड शेअरिंगवालंच रूम हवं किंवा मला प्रायव्हेट रूम हवं. आणि हे सगळे फिल्टर्स लावल्यानंतर जो तुमचा सर्चचा रिझल्ट येईल त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही एक प्रकारे तुम्हाला खात्री मिळते की मी माझ्या आवडीच्या खूप जवळ पोहोचलोय एका क्लिकमुळे. एका क्लिकमुळे. असं वेळ खूप वाचतो. वेळ खूप वाचतो. बरं. ठीक आहे. आणि आता बाजारामध्ये बऱ्याच वेबसाईट आहेत त्या म्हणतात की ठीक आहे तुम्ही या जाहिरातीवर क्लिक केलं तर मी तुम्हाला पहिल्या ओनरचा नंबर दाखवेन फुकट. पुढच्या जाहिरातींवर तुम्हाला क्लिक करून जर का त्यांचे नंबर बघायचे तर आता पैसे भरा. म्हणजे काय झालं, जो टेनंट आहे, जो घर शोधतोय त्याला पण पैसे भरणं आलं. तर आमच्या इथं टेनंटसाठी सगळं फ्री आहे. बरं. तर त्यांना काहीच कॉस्ट नाही आहे. जोवर ते कॉन्ट्रॅक्ट साईन करत नाही तो शोधणं बिधणं सगळ्यासाठी सगळं फ्री आहे. बरं. ठीक आहे. आणि तसंच आपण आता ओनरच्या साईडने बघूया. आता ओनरला काय करावं लागतं, ओनर जनरली कुठल्या तरी एकतर एजंटशी बोलतो, ठीक आहे, किंवा स्वतः तो कुठेतरी जाहिरात करायचा प्रयत्न करतो. मग तो खूप पोस्टर्स प्रिंट करेल, त्याच्या एरियामध्ये पोस्टर्स लावेल, ठीक आहे. नंतर तो फोन घेऊन फिरेल बरोबर, की कोणाचा फोन कधी येईल ते सांगता येत नाही. आणि त्याच्यानंतर मग तो कुठल्या ना कुठल्या तरी वेबसाईटवर जाहिरात करायचा प्रयत्न करेल. या सगळ्याला खर्च आहे, राईट. तर आपल्या वेबसाईटवर जाहिरात करायला कुठलाच खर्च नाही आहे. जोवर तुम्हाला एखादा टेनंट सापडून तुमचा त्याच्याबरोबर डील फायनल होत नाही आणि जोवर तुम्ही त्याच्याबरोबर आपल्या ॲपमध्ये एक बटन आहे रिक्वेस्ट टू रेंट, तर तो टेनंट रिक्वेस्ट टू रेंट दाबतो, ओनरकडे ती रिक्वेस्ट येते. बरं. तर त्याच्याकडे 4-5 रिक्वेस्ट येतील. त्यातलं तो एक शॉर्टलिस्ट करेल, एका माणसाला सिलेक्ट करेल. त्या व्यक्तीला त्यांनी सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट साईन करेल त्याच्यानंतर आपल्याकडे एक छोटं सबस्क्रिप्शन आहे. जोवर द ड्युरेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आहे चालू तोवर ते सबस्क्रिप्शन असतं. माझ्या मनात खूप प्रश्न आहेत, पण बेसिक मध्ये विचारतो, तुमच्या ऍप मध्ये काय काय सुविधा आहेत, म्हणजे काय काय पाहता येतं मला, कशासाठी अप्लाय करता येतं? ठीक आहे. आता तसं सांगायचं झालं तर यादी खूप मोठी आहे, कारण आम्ही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे. जसं की सगळ्यात पहिल्यांदा तर लेट्स ॲड्रेस की विश्वास नसतो लोकांचा, ठीक आहे, आणि फ्रॉड होतात भरपूर. आता फ्रॉडचे एक्झाम्पल तुम्हाला द्यायचे झाले तर त्याच्यावर भरपूर वेळा तुम्हाला मिळेल की वेबसाईटवर जाहिरात केलेली आहे आणि जाहिरात केल्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला म्हणतात की ठीक आहे टोकन अमाऊंट भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, किंवा कधी तुमच्याकडनं डिपॉझिट घेतील आणि तुम्हाला बांधून घेतील. ठीक आहे, हे एक प्रकारचं फ्रॉड बघितलेत बाजारामध्ये. तसंच ओनरची पण फसवत असेल ना? हो. जसं तुम्ही ओनर फसवतो, राईट, तसं तिकडचा माणूस पण ओनरला फसवत असेल. बरोबर. घेतो 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 म्हणून घेतलंच नाही. ते भरपूर वेळा होतं. कारण का तुम्ही आता बाजारामध्ये बघितलं तर लोक एक जागा शोधत नाही, 10 जागा शोधतात. ठीक आहे, 10 जागा शोधतात, सगळ्यांना हो म्हणतात आणि तिसरीकडे जातात. तर अशा सिच्युएशन मध्ये काय होतं, जोवर तो रिक्वेस्ट टू रेंट करून ते तुम्हाला हे करत नाही, बुक करत नाही, तर तुम्हाला खात्री आहे की ते ओपन आहे. आणि तो एकदा त्यांनी ऍडव्हान्स आणि डिपॉझिट भरलं की त्याच्यानंतर ती जागा ब्लॉक होऊन जाते, कारण आपण त्याच्याकडनं पैसे घेतो आणि ते सेटनेस्टवर सेफ ठेवतो. ह्याच्यामध्ये हॉस्टेल्स मला कळली. हॉस्टेल जर हवे असतील तर तुम्ही त्याची क्रायटेरिया केली. बरोबर. जे घर आहेत त्याची काही क्रायटेरिया आहेत का घरासाठी? नाही, क्रायटेरिया असे काही नाहीत. इट इज म्हणजे जनरली 2 BHK, 3 BHK, 1 BHK, हे सगळं तुम्हाला त्या जेव्हा तुम्ही आता घर लिस्ट करायला जाता तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन्स येतात की तुमचं कुठल्या प्रकारचं घर आहे. तर आधी सिलेक्शन पासून चालू होतं की ते अपार्टमेंट आहे का हाऊस आहे का स्टुडिओ आहे, 1 रूम स्टुडिओ आहे, आणि ते तुम्ही सिलेक्ट करता. त्याच्यानंतर तुम्हाला ते बरेच ऑप्शन्स विचारतं. बरं. या सगळ्यामध्ये ऑथेंटिसिटी फार महत्वाची असते. बरोबर. कुठल्या अर्थानं तुमच्याकडे समजा मी अप्लाय केलं, मला 3 BHK रेंटला द्यायचं आहे, बरोबर, मी फोटो दिले तुम्हाला, रजिस्टर केले, आणि ऍक्च्युली प्रॉपर्टीज एक्झिस्ट नसेल तर? प्रॉपर्टीज ऍक्च्युली एक्झिस्ट नसेल तर याच्यामध्ये ना 2 प्रकारचे कंट्रोल्स आपण या ठरवता कसं की खरं आहे की नाही ते सांगतो मी. 2 प्रकारचे कंट्रोल्स आपण इम्प्लिमेंट केलेले जे तुम्हाला अशा प्रकारच्या फ्रॉड पासून वाचवतं. बरं. ओके. एक इमिजिएटली आम्ही इम्प्लिमेंट केलेले की जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी बुक करता तोवर सगळे पैसे सेटनेसकडे राहतात, कुठलेच पैसे
त्या प्रॉपर्टी ओनर किंवा लिस्टरला दिलेले नाही आहेत आता. बरं. त्यामुळे जर का तुम्ही राहायला गेलात जरी आणि तुम्हाला लक्षात आलं की ती प्रॉपर्टीज एक्झिस्ट करत नाही किंवा ते जे सगळी जी दाखवलं तसं जाहिरात नाहीये. आहे काहीच नाहीये, तरी तुम्हाला फायनान्शियल लॉस काहीच नाही झालेला आतापर्यंत. सगळे पैसे सेटनेसकडे आहेत आणि ते सगळे पैसे तुम्हाला रिटर्न होतील. हे एक खूप मोठं फायनान्शियल कंट्रोल याच्यावर टाकलेलं आहे. आणि आता आपली कंपनी सुरुवात होते, गेले 2 महिने झाले लॉन्च केली आहे. त्याच्यामुळे जशी कंपनी मोठी होत जाईल तसे तसे अजून फीचर्स येतील. जसं याच्यातलं एक फीचर आम्ही लॉन्च करायचा प्रयत्न करणार आहे काही महिन्यांमध्ये, दॅट इज व्हेरीफाईड प्रॉपर्टी. बरं. म्हणजे आमचे स्वतःचे एजंट जातील आणि ती प्रॉपर्टी व्हेरीफाय करतील की ते पिक्चर्सला मॅच करते का नाही, ज्या सुविधा लिहिल्या त्या आहेत की नाही आहे, त्या ॲड्रेसवरती एक्झिस्ट करते की नाही, तो व्यक्ती भेटणार जो ते प्रॉपर्टी टाकतोय तो व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही, तो कोण आहे, हे व्हेरीफाय करून घेणार आपण. आणि त्या प्रॉपर्टीवर एक बॅच येणार की व्हेरीफाईड बाय सेटनेस्ट. ठीक आहे. म्हणजे हे 2 कंट्रोल्स आपण इम्प्लिमेंट केल्यावर हा प्रकारचा जो फ्रॉड आहे तो कम्प्लिटली ॲड्रेस होऊन जाईल. कम्पॅरेटिव्हली ओनरला चेक करणं सोपं आहे कारण त्याची प्रॉपर्टी तिथंच असते. बरोबर आहे. पण टेनंटला शोधणं अवघड आहे. बरोबर आहे. म्हणजे कुणीही भाडेकरू येऊ शकतो. बरोबर. तो पाकिस्तानातून पण येऊ शकतो, बरोबर आहे. तो इस्रायलमधून पण येऊ शकतो किंवा मुंबईतनं पण येऊ बरोबर. शकतो. त्याची कशी ऑथेंटिसिटी तपासणार तुम्ही? तर आपण आता एक काम केलेले की आपण तुम्हाला ते ॲप माहिती असेल डिजिलॉकर, हो. जे खूप पॉप्युलर आहे. सगळे लोक आपले डॉक्युमेंट्स वगैरे हो. त्याच्यामध्ये सेव्ह करतात. हो. तर डिजिलॉकर बरोबर आपण टायअप केलेला आहे. बरं. तर डिजिलॉकर आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी फर्स्ट टप्पा जो व्हेरिफिकेशनचा तो मदत करतं. त्यामुळे आम्ही काय केलेलं आहे की सुरुवातीला तुमची प्रोफाईल बनवली आणि तुम्ही ॲज अ टेनंट सर्च करताय किंवा ओनर लिस्ट करतोय स्वतःची प्रॉपर्टी, तोवर एव्हरीथिंग इज फाईन. पण कोणी एकमेकांना कॉन्टॅक्ट करायचं झालं तर तुमची प्रोफाईल व्हेरीफाईड हवी. ठीक आहे. म्हणजे इनिशियल बॅरियर टू एंट्री काही नाही आहे. आम्हाला तुमचा कुठला डेटा नको, काही नको. पण एकदा तुम्ही विचार केला की मला सौमित्रच्या प्रॉपर्टी आणि त्याच्याशी मला कॉन्टॅक्ट करायचं आहे, मला ती बघायला जायची आहे, तर तेव्हा तुम्हाला एक पॉपअप येईल की तुमची प्रोफाईल व्हेरीफाय करा. ती प्रोफाईल व्हेरीफाय करताना डिजिलॉकरच्या कंपनीचं इंटरफेस ओपन होतो. त्याच्यामध्ये तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर गुड, नसेल तर तुमचं आधार कार्ड टाका, तुमचं बायोमेट्रिक ते व्हेरीफाय करतं आणि मग ते तुमचा चेहरा तुमच्या आधार कार्डला मॅच होतोय की नाही ते मॅच करतात आणि आम्हाला फक्त एक कन्फर्मेशन येतं की व्हेरीफाईड आहे सौमित्र. आम्ही तुमचा डेटा स्टोअर नाही करत, सेव्ह नाही करत आमच्या प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला असा विश्वास ठेवता येईल की सेटनेस तुमच्या डेटाचा काही गैरवापर नाही करणार. आमच्याकडे तुमचं आधार कार्ड वगैरेचं काही डेटा आम्ही सेव्ह नाही करणार. तो दॅट विल ऑलवेज बी विथ डिजिलॉकर. बरं. काही डिस्प्यूट झाला तर काय इश्यू? म्हणजे समजा तुमच्याकडनं मी गेलो, डन झालं आणि मी राहायला गेलो तिकडे, बरोबर आहे, आणि 2-4 महिन्यानंतर डिस्प्यूट सुरू झाला काहीतरी. ठीक आहे. तर आता याला 2 प्रकारे तुम्हाला हँडल करता येईल, 2 टप्प्यात. एक तर तुमचा डिस्प्यूट झाला तर तुम्ही सरळ आणि तो समज तुम्हाला रिकन्साईल नाही करता येते, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्ही एका पॉईंटवर नाही पोहोचत आहे की दोघांचं संगनमत होऊन तो सेटल होत आहे, तर तुम्हाला नोटीस देऊन ती जागा सोडता येईल. आपल्या याच्यामध्ये स्टँडर्ड 1 महिन्याच्या नोटीसचा क्लॉज आहे. तुम्ही त्याला नोटीस इश्यू करा, त्या नोटीसच्या प्रोसेसमधून तुमचं जाईल आणि 1 महिन्यानंतर तुम्ही ती जागा रिकामी पण केली. हे सगळं सेटनेसच्या थ्रू व्हायला पाहिजे का तो टॅनंट डायरेक्टली ओनरशी करू शकतो? नाही, सेटनेसच्या ॲप थ्रू ना, कारण का सेटनेस हीच ते प्रोसेस सगळी सोपी करते तुमच्यासाठी. आमच्या याच्यामध्ये एक नोटीस मॅनेजमेंटचं कम्प्लीट मॉड्यूल बनवलं आहे. आणि इमॅजिन करा की तुम्ही आता जसं तुम्ही आम्हाला प्रश्न दिला तर तुम्हाला सोडून जायचं आहे, तर तुम्ही सेंड नोटीस नावाचं बटन क्लिक करायचं. म्हणजे मालकाला कम्युनिकेट होतं की यांनी नोटीस दिलेली आहे आणि मालकाला पण एक बटन येतं की ॲक्नॉलेज करा म्हणून की नोटीस दिलेली आहे सौमित्राने. आणि त्यांनी जर का 24 तासात ॲक्नॉलेज नाही केलं तर आम्ही फॉलोअप करतो त्याच्याशी की बाबा सौमित्र साहेब तुम्हाला नोटीस आलेली आहे, तर त्या नोटीसशी तुम्ही इंटरॅक्ट करा, ॲक्नॉलेज करा की तुम्हाला रिसीव्ह झालेली आहे ती म्हणून. आणि त्याच्यानंतर मग 30 दिवसाचा काउंटर चालू होईल आणि साधारण सेकंड लास्ट डेला एक मॉड्यूल ओपन होतं, दॅट इज कॉल्ड इन्स्पेक्शन. बरं. की तुम्ही जा तिथं आणि त्यांनी काय, आता समज एखादा तुमचा आरसा तुटलाय, खिडकीच्या याला क्रॅक गेली, काय गेले, तर त्याचे फोटोज काढायचे तुम्ही आणि ते अपलोड करून त्याच्या अगेन्स्ट तुम्ही तुमचे चार्जेस जे काय असतील ते लिस्ट करायचे. मग ते त्याच्या डिपॉझिटमधनं कट होतात. मग ते डिपॉझिट तुम्ही देता की तो देतो? डिपॉझिट सेटनेसवर प्रोटेक्टेड आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बुक करता घर, तेव्हा तुमच्याकडनं आम्ही ॲडव्हान्स रेंट आणि डिपॉझिट घेतो. एक मिनिट, म्हणजे मला सांगा की समजा मी घर तुमच्याकडनं टेनंट म्हणून घेतलं, बरोबर, 10,000 रुपये रेंट आणि 50,000 डिपॉझिट, बरोबर, तर मी जे 50,000 भरतो बरोबर आहे, ते तुमच्याकडे राहतात की त्याला जातात? नाही, ते सेटनेसवर प्रोटेक्टेड राहतात. याला इंग्लिशमध्ये एक टर्म आहे कॉल्ड एस्क्रो अकाउंट. पण मग ह्या केसमुळं ते 50,000 ओनरला वापरता येणार नाहीत. बरोबर आहे. हाच तर मेन पॉईंट आहे ना. आता ॲक्च्युली काय झालेलं आहे, समाजामध्ये एक प्रथा झालेली आहे
की समज आता मी टेनंट आहे आणि तुम्ही ओनर आहात, ठीक आहे, आणि मी तुम्हाला 50,000 डिपॉझिट दिलं, तर जोवर तुम्ही हा विचार करा की जोवर टेक्निकली मी एखादी गोष्ट तोडत नाहीये तुमच्या घरातली, ठीक आहे, तोवर ते पैसे कोणाचे? तुमचेच, बरोबर ज्यांना आहे. दिले त्याचे. बरोबर आहे. मग हा जो समाजातला अंडरस्टँडिंग आहे ते थोडंसं डायल्यूट झालेलं आहे. बरं. ओके, कारण काय, पैसे तुमच्या हातात आल्यावर तुम्हाला वाटतं माझी ओनरशिप आहे, ते माझे पैसे झाले. नाही, ते पैसे तुमचेच असतात. बरोबर आहे. जनरली असे पैसे वापरले जातात. उदाहरणार्थ तुम्ही जर Exactly. माझ्याकडे आला असाल राहायला, बरोबर आणि तर मी असे अज्युम करतो की 3 महिने काय माणूस जात नाही, बरोबर आहे. कारण सगळं छान छान चाललंय, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर. ओके आहे. तर एक्झॅक्टली. तुम्ही समजा जी काय मला एक अमाऊंट दिली असेल, 1,00,000, 2,00,000, 3,00,000, बरोबर आहे. तर ती मला वापरता येते. जनरली Correct. 90% लोक वापरतातच. बरोबर आहे. बिझनेसमध्ये वापरतात, देणीमध्ये वापरतात, आणि जर Correct. तुम्ही सोडून जाणार असाल, बरोबर. कलेक्ट करून ते तुम्हाला देऊन टाकतात जनरली. करेक्ट. तर आता ह्या केसमध्ये जर ते पैसे तुमच्याकडे असतील, बरोबर. तर मग ओनरने तुमच्याकडे काय यावं? ओनरली benefit आमच्याकडे काय? काय यावं, कारण का आम्ही जेव्हा प्रॉडक्ट रिव्ह्यू करत होतो आणि जेव्हा आम्ही भरपूर लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, हो. तेव्हा आम्हाला एक 40% असं ऑडियन्स भेटलं हो. जे म्हटलं की त्यांनी एकदा डिपॉझिट घेतलं की त्याच्यानंतर ते बघत पण नाही त्याच्याकडे. भरपूर लोक असे आहेत जे आता तुम्ही आपल्या समाजाचं ब्रेकअप बघा, हो. ठीक आहे, ब्रेकअप तुम्ही बघितलात तर घर कोणाला, दुसरं घर, सेकंड हाऊस कोणाला अफोर्ड होतं? 40च्या पलीकडचे लोक, 50च्या पलीकडचे लोक, ज्यांनी पहिलं घर घेतलंय आणि आता ते अपग्रेड करतायत, ते नवीन घरामध्ये जातात आणि जुनं घर भाड्याने देतात. तर अशा लोकांना जे 40-50 क्रॉस केलेले, त्यांना ते तुमचे 50,000 70,000 वापरण्याची गरज नाही पडत तेवढी. करेक्ट. ते जनरली त्यांच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये टाकतात, नाही तर जास्तीत जास्त एफडी मध्ये टाकतात. करेक्ट. ठीक आहे. करेक्ट. आणि मग ते एफडी तुम्हाला साधारण 60% व्याज देईल, काहीतरी देईल. पण समज तो व्यक्ती सोडून जाणार आहे, तर तुम्हाला एफडी तोडणं आलं, बरोबर. ही एफडी किंवा जुनी एफडी कुठली तरी तोडणं आलं, मग त्याच्यामध्ये तुमचं परत व्याजाचं नुकसान आलंच. तर हा सगळा जो 40-50% तबका आहे, जे डिपॉझिटला एवढा त्यांना डिफरन्शिएट नाही करत, ते त्यांच्यासाठी हे ॲप प्रायमरीली खूप हेल्पफुल आहे. ठीक आहे. आता एक अतिशय वेग प्रश्न विचारतो मी. शुअर. समजा मी 50,000 तुम्हाला दिले बरोबर. डिपॉझिट म्हणून, ओके. मी ओनरकडं मी राहायला गेलो, बरोबर. माझा डिस्प्यूट झाला बरोबर. आणि मी सोडलं, करेक्ट. तर ते शेवटी ॲप आहे. बरोबर. आता तुम्ही त्याचा फेस आहात. बरोबर. 3 वर्षांना कोणाला काय माहिती, तिथं आणखी 4 माणसं येतील, बरोबर. आणि ॲपनं मला पैसे परत दिले नाहीत, असं होऊ शकतं का? अशी शक्यता नाहीये, कारण इथं कोणी माणूसच नाहीये, कोणाला धरणार मी? बरोबर आहे. तर आपली जी कंपनी आहे ती इंडियामध्ये, पुण्यामध्ये रजिस्टर्ड आहे, आणि सो ते सगळे क्लॉज फॉलो करतात. म्हणजे इनफॅक्ट मी जेव्हा बँकेत अकाउंट ओपन करायला गेलो, तर बँक मॅनेजर मला स्वतः सांगत होते की आपले आता सायबर लॉज एवढे स्ट्रिक्ट झालेले आहेत, नॉट ओनली सेटनेस्ट, पण तुम्ही आता ई कॉमर्सवर पण जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीने तुम्हाला एखादं प्रॉडक्ट शिप केलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर का क्लेम रेज केला की हा पैसे देत नाही, तर तो अकाउंट सस्पेक्टमध्ये जातं, आणि अकाउंट जोर ते डिस्प्यूट सॉल्व्ह नाही होत तोवर त्याच्यावर मोठे ट्रान्झॅक्शन तुम्हाला बँक करून देत नाही. ओके. पण तुम्ही असं या ऍप मध्ये हेल्पलाईन ठेवली आहे का? हो, आहे ना. आणि तो डायरेक्ट मॅन टू मॅन कनेक्ट आहे? मॅन टू मॅन कनेक्ट आहे. कस्टमर सपोर्टची अख्खी टीम बनवलेली आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही व्हॉट्सॲपनी इनिशिएट करू शकता चॅट, म्हणजे त्याला QR कोड दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, एका क्लिकमध्ये तुम्ही चॅट चालू करू शकता. आता आमचं चॅटचं कस्टमर सपोर्ट साधारण 11 ते 7 चालतं. बरं. ठीक आहे. म्हणजे 24 तास नाही आहे, 11 ते 7 मध्ये तुम्हाला सपोर्ट मिळेल सुरुवातीला, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एकदा क्लिक केलं की साधारण 1 मिनिटामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स येईल. आणि मग तो व्यक्तीला तुम्ही म्हटलात की तुम्हाला कॉल कर, किंवा तुम्ही त्याला कॉल केला, तर आता ऑफिसमध्ये अवेलेबिलिटी प्रमाणे तो कॉल उचलेल तुमचा, नाही तर तो तुम्हाला कॉल बॅकचं ऑप्शन देईल, ते तुम्हाला फोन करेल. तर तुम्हाला चॅटवर कंटिन्यू करायचं, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम चॅटवर पण सांगू शकता. जर कस्टमर सपोर्टची टीम चांगली बिल्ड केलेली आहे, त्यांना ट्रेनिंग देतोय, आणि कसं आहे ना, हा विषय खूप सामाजिक पातळीवर एव्हरीडे टॉपिक आहे. तर 140 कोटीचं आपलं पॉप्युलेशन आहे, ज्याच्यामध्ये साधारण आपण म्हणतो की 60 कोटी लोक भाड्याने राहतात. ठीक आहे. आता आपण नाही म्हणते की 60 कोटीचे 60 कोटी सेटनेसवर येतील म्हणा, पण त्याच्यापैकी जर का 2%, 1% लोक जरी सेटनेसवर आले 6 करोड पर्यंत, तरी आपण त्यांना ही सगळ्या सुविधा देऊ शकतो, ज्या तुम्हाला हव्यात, की समाजामध्ये एक लेवल प्लेइंग फील्ड आपण तयार करायचा प्रयत्न करतो. यामध्ये एक फॅक्टर असतो की टेनंट आणि ओनर डन झाले, बरोबर, की एक ॲग्रीमेंट तुम्हाला पोलिसांना पाठवायला लागतं. बरोबर आहे. ते काय टाईप आहे आपलं? आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन
याच्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट सोल्युशन नाही आहे बरं आताच्या ॲपमध्ये. बरं. कारण त्याच्यामध्ये फिजिकल प्रेझेन्स जावं मॅटर लागतं. ट्रू. करतो. कारण त्यांना तुमचा चेहरा बघायचा आहे, तुमचं अस्तित्व Correct. बघायचं आहे. करेक्ट. करेक्ट. मग तिथं अजूनपर्यंत आपला ॲप डायरेक्टली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. पण आपण माझ्या ऐकण्यात तरी हे आलेलं आहे की जे महाराष्ट्र, आता दर स्टेट्सचे रूल्स वेगळे आहेत, हे पण आपल्याला समजून घ्यायला हवं. की जे आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो की ॲग्रीमेंट रजिस्टर करावं लागतं, ते उत्तर प्रदेशमध्ये नाही करावं लागत, ते आपल्याला दिल्लीमध्ये नाही करावं लागत. बरं. तर आपल्या ॲपमध्ये आपण स्टॅम्प पेपर वगैरे पण प्रोव्हाइड करतो आणि ते नोटराईज होऊन त्याच्यावर स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट करून तुम्हाला ते घरपोच मिळू शकतो. बरं. इथपर्यंत आहे. म्हणजे तुम्ही जर का म्हटलात की मी घर भाड्याने देतोय आणि माझं घर आहे आणि मला ते ॲग्रीमेंट स्टॅम्प पेपरवर करायचं आहे, तर आपलं ॲप कसं चालतं की तुम्ही घर लिस्ट करताना ना, आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारून घेतो की जेव्हा तुम्ही घर भाड्याने टाकण्यासाठी सेटनेसवर लिस्ट करता, तर तुम्हाला एक प्रश्न उत्तरं येतात. एक प्रश्न येतो की तुमच्या युटिलिटीज काय आहेत, तुमच्या याच्यामध्ये फ्रीज आहे का, AC आहे का, काय काय ते तुम्ही टाका, जे ऑटोमॅटिकली तिथं तुमची यादी तयार होते, तुम्ही त्या घराबरोबर काय काय देताय. आणि नंतर एक प्रश्नावली येते ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे ज्या अटी आहेत त्या तुम्ही एंटर करू शकता की बाबा 10 वाजल्यानंतर घरात येऊ नको, स्मोकिंग अलाउड नाही आमच्या फ्लॅटमध्ये, किंवा आमच्या याच्यामध्ये पेट्स अलाउड नाही, पार्टीज अलाउड नाही, किंवा हां. फक्त मुलींसाठीच आहे, फक्त बरोबर आहे. मुलांसाठीच आहे, whatever. हे सगळे तुमचे जे सगळे क्लॉज आहेत ते तुम्ही लिस्ट करता त्याच्यामध्ये. कारण जो बघणार आहे त्याला पण ते क्लॉज बघायचे असतात. बरोबर. आणि नंतर जेव्हा तुम्ही रिक्वेस्ट टू रेंट एक्सेप्ट करता तेव्हा नवीन मॉड्यूल ओपन होतं, कॉन्ट्रॅक्ट. मग ते एक बटन तुम्ही दाबलं की लिस्ट क्रिएट ड्राफ्ट कॉन्ट्रॅक्ट, की त्याच्यामध्ये तुम्ही जे सगळे युटिलिटीज टाकल्या होत्या, सगळ्या अटी टाकल्या होत्या, ते ऑटोमॅटिकली तुमच्या त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भरून येतात तुम्हाला. बरं. तुमचं नाव, तुमचा आधार नंबर, तुमचा प्रेझेंट ॲड्रेस, जे घर भाड्याने देते तो ॲड्रेस, जो टेनंट आहे त्याचं नाव, पत्ता, करंट ॲड्रेस, त्याचं आधार कार्ड, त्याची आयडेंटिटी, हे सगळे भरून येतं. तुमची जागा, तुमचे युटिलिटीज, तुमच्या ज्या अटी होत्या त्या सगळ्या भरून जसा एक कॉन्ट्रॅक्ट असावा. आणि आम्ही सगळ्या स्टेट्सचे स्टँडर्ड कॉन्ट्रॅक्ट्स बघितले आणि त्याच्यानंतर ते मॉड्यूल बनवलं, सो दॅट तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट तो पेपरवर बनवून येतो आणि तो ड्राफ्ट आहे. बरं. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की काय अजून अटी ॲड करायच्या आहेत, तुम्ही आमच्या कस्टमर केअरला मेसेज करा, तो तुम्हाला हेल्प करेल. त्याच्यामध्ये कुठल्या अजून अटी एडिट करायच्या आहेत, काय ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येतो की गिव्ह इट टू मी ऑन स्टॅम्प पेपर. तर मग स्टॅम्प पेपरचे चार्जेस भरायला तुम्हाला एक पॉपअप येईल, म्हणजे तुम्ही आमच्या ॲपमधनं स्टॅम्प पेपर विकत घेऊ शकता. अच्छा. ओके. मग तो स्टॅम्प पेपरवर तुम्ही क्लिक केलं की मग ते सगळं आम्ही तुमच्या स्टॅम्प पेपरवर ड्राफ्ट करतो आणि मग ते डिजिलॉकरचंच एक मॉड्यूल आहे बरं. फॉर डिजिटल सिग्नेचर्स, बरं. जे गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. बरं. म्हणजे ते समज डॉक्युमेंट तुम्हाला लिगल रिप्रेझेंटेशन म्हणून कुठे घेऊन जायचं झालं तर त्या सिग्नेचरला अधिकृत मान्यता आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर आम्ही ते म्हणजे सेट करून देतो आणि मग तुम्हाला रिक्वेस्ट येते साइन विथ आधार कार्ड. अरे वा. असं म्हणजे तुम्हाला आधार कार्डशी लिंक सगळं. सिग्नेचर होईल त्या घर बसल्या. तर तुम्हाला फिजिकली जाऊन साइन करायची कुठे गरज पण नाही. याच्यामध्ये आता 2 महिने झाले तुम्ही सुरू केलंय, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांची रिक्वायरमेंट काय आहे? हॉस्टेलाइट साठी जास्त येते का घरासाठी जास्त येते, काय आहे? आता हॉस्टेल्स आणि PG साठी जास्त रिक्वायरमेंट्स येत आहेत आणि ती लोक जास्ती कन्वर्ट होत आहेत. कारण आता एक टर्म इंग्लिशमध्ये बॅरियर टू एंट्री. बरं. बॅरियर टू एंट्री म्हणजे कसं, एखादा दरवाजा असतो त्याला एक ओपन क्लोज होणारं फाटक असतं, तर त्याला ते म्हणतात बॅरियर टू एंट्री. जितकी लो तितकं ते क्रॉस करणं सोपं आहे तुम्हाला, करेक्ट. कारण तुम्ही उडी मारून क्रॉस Correct. करा. करेक्ट. तर त्याला आम्ही म्हणतो सॉफ्टवेअर बनवताना की बॅरियर टू एंट्री आपली खूप कमी आहे हॉस्टेल्स आणि PG साठी. कारण त्यांचं इन्व्हेस्टमेंट असतं साधारण 5,000 रुपये, 8,000, 10,000 रुपयाचं घर भाड्याने देणं, Correct. रूम भाड्याने देणं. करेक्ट. तर त्यांना ती रिस्क कमी वाटते की बाबा ठीक आहे, मी एक हॉस्टेल चालवतोय आणि माझ्याकडे साधारण 4 रूम्स आहेत भाड्याने द्यायच्या, त्यातली एक रूम मी सेटनेसवर टाकून बघतो. ठीक आहे ना, ट्रान्झॅक्शन किती आहे, 5,000चं ट्रान्झॅक्शन आहे, मी एक अनुभव घेतो त्याचा. करेक्ट. त्याच्या उलट मी म्हटलं सौमित्र साहेबांचं 50,000चं भाडं आहे किंवा 30,000चं भाड्याचं घर आहे, तर सौमित्र मग दोनदा विचार करतील की बरोबर. आता जोवर हे सेटनेस थोडंसं अजून पॉप्युलर होत नाही तोवर मी वाट बघतो जरा. त्यामुळे आम्ही नोटीस हे करतोय की ज्यांची बॅरियर टू एंट्री कमी आहे ते इझिली ट्राय करतायत. बर असं. बर. या सगळ्यामध्ये तुम्ही मगाशी बोलता बोललात की तुम्ही परदेशांमध्ये खूपदा बरोबर आहे. गेला होता, तिथे पण राहिलात तुम्ही. बरोबर आहे. परदेशांमधले नॉर्म्स काय आहेत जेव्हा तुम्ही टेनंट म्हणून जाता बरोबर आहे. एखाद्या ओनरकडे, तेव्हा ठीक आहे. ते नॉर्म्स काय आहेत की जे आपण आता इथे घेतले पाहिजेत किंवा तुम्ही इथं आणले आहेत, असं हो. कुठले नॉर्म्स आहेत? आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देईन की सिंगापूरमध्ये तुम्ही गेलात तर सिंगापूरमध्ये तुम्ही नोटीस कराल की एजंट्स अजिबात नाहीच आहेत. एजंट्स हा प्रकारच नाही.
त्याच्या उलट तुम्ही UK मध्ये गेलात तर एव्हरीथिंग इज मॅनेज बाय एजंट्स ओनली. ओनर पिक्चरमध्येच येत नाही. बरं. आता कॅनडामध्ये गेला तर थोडं सगळं मिक्स्ड आहे. तुम्हाला कधी ओनर्स पण सापडतील, कधी प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनी असते अख्खी, बरं. ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टीज असतात मॅनेज करायला, बरं. आणि ते हे रेंटवर देणं वगैरे सगळं मॅनेज करतात. मग या सगळ्यांमधनं जे मी शिकलो ते मी आता सेटनेसमध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे. बरं. की ओनरला जर का स्वतःची प्रॉपर्टी कम्प्लिटली मॅनेज करायची आहे तर तो कसा लिस्टिंग करेल. आपल्या याच्यामध्ये एक इश्यू मॅनेजमेंट मॉड्यूल आहे, ज्याच्यामध्ये टेनंट समज त्याचा फ्रीज बंद पडला, त्याचा घरातला टॅप लीक होतोय, काय होतोय, तर तो एक क्लिक करून त्याचा फोटो काढून तो रिपोर्ट करू शकतो. आणि मग ओनरला आलं ते की ओनर ते ॲक्नॉलेज करून एखादा रिपेअरमेंट स्केड्यूल करू शकतो टेनंट बरोबर. त्याच्यामध्ये पण संवाद होऊ शकतो की बाबा मी दिवसभर नोकरी करतोय, 6 वाजल्यानंतर पाठव शुक्रवारी त्याला. हे सगळं ते इश्यू शकतं. मॅनेजमेंट मॉड्यूल कम्प्लिटली मॅनेज करतं. म्हणजे जे सगळे तुमचे जे फोनवरचे संवाद आहेत, आता समज मी टेनंट आहे तुमच्याकडे, मी सौमित्रला फोन केला आणि सौमित्र गाडीमध्ये आहेत, ते फोन नाही उचलू शकत आहेत, आणि मग बघितलं नाही बघितलं तर सगळे कम्युनिकेशन स्लो होऊन जातं. करेक्ट. त्याच्याऐवजी त्या मॉड्यूलमध्ये तुम्ही एक क्लिक केला, फोटो टाकला, तर सौमित्रला पण नीट कळतं की बाबा कुठला टॅप बिघडलाय, बेसिनचा आहे तो का किचन मधला या आहे. सगळ्यामध्ये जनरली जेव्हा मी कुठली प्रॉपर्टी घेत असतो बरोबर. रेंटेड, त्याच्यामध्ये तुम्ही जसं मगाशी म्हणालात तसं एजंट्स हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. करेक्ट. त्याची लॉबी खूप जास्त मोठी आहे बरोबर की आहे. ते आपल्याकडे ते बरोबर तुम्हाला तिथपर्यंत पोचूच देत नाहीत. बरोबर आहे. आणि म्हणजे मला अनुभव असा आहे, अनेकांना असणार आहे, त्यांचे पण वेगवेगळे ग्रुप्स असतात. बरोबर आहे. मी जर म्हणालो की मला हडपसरमधली प्रॉपर्टी पाहिजे, तर कोथरूडमधला एजंट म्हणतो मी देतो, बरोबर. आणि मग तो एकमेकाला सांगत 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 ते तिथपर्यंत पोहोचतात जातात. आणि मग त्याचं कमिशन घेत जातात. करेक्ट. असा सगळा इश्यू असतो हा. करेक्ट. हे ओनरला पण माहीत असतंच असं नाही, बरोबर आहे. त्याला प्रॉपर्टी गेल्याचे कारण असतं, बरोबर आहे. आणि त्यातनं डिस्प्यूट खूप होतात. आणि Correct. बेसिक प्रॉब्लेम आहे की लोकांना एजंट्स नको असतात, करेक्ट. कारण आहे. एजंटला फक्त कमिशन हवं असतं. बरोबर. तो समजूनच घेत नाही की मला कशा प्रकारचं घर पाहिजे. करेक्ट. तुमच्या केसमध्ये एजंट दिसत नाहीयेत, पण याची काय गॅरंटी की मध्ये एजंट येणार नाही? नाही, आपण एजंट्सला कम्प्लिटली डिसरिगार्ड नाही करत आहे. कारण एजंट्स आता तुम्ही बघितलं तर 2 कॅटेगरीचे एजंट्स असतात. बरं. ओके. एक एजंट असतो ज्याला फक्त तुम्हाला घर दाखवणं आणि त्याच्यानंतर कमिशन मिळणं, त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. बरोबर. ठीक आहे. बरोबर. आणि एक एजंट असतो जो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड असतो, त्या प्रॉपर्टीमध्ये, त्या ओनरच्या रिलेशनशिपमध्ये. त्याला तुमचं घर दाखवणं असतं आणि त्याला त्या ओनरचा बिझनेस लॉंग टर्म हवा असतो. असं नाही की एक ट्रान्झॅक्शन केलं Correct. आणि गायब झाला. त्याचा बॉन्ड असतो त्याच्यामध्ये. बॉन्ड असतो त्याच्याबरोबर. आणि त्या ओनरला पण हवं असतं की मी दिली प्रॉपर्टी तर याच एजंटकडे देईल, माझा विश्वास आहे. तर आपण अशा रिलेशनशिप फॉस्टर करतो या प्लॅटफॉर्मवर, ज्या लॉंग टर्म रिलेशनशिप्स आहेत. तर तुम्ही जे उदाहरण दिलं की एक एजंट 2 एजंट, तर याला आपण ऍड्रेस केलेलं आहे. बरं. कारण जर का एजंटचं जे मॉड्यूल आहे आमचं, ते आता लिटरली 2 आठवड्यामध्ये लॉन्च होईल. बरं. त्याच्यामध्ये आम्ही इन्स्पिरेशन घेतले की बाहेरच्या वेबसाईटचे ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीज असतात किंवा होस्ट नावाचा एक रोल असतो जो त्या प्रॉपर्टीला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे. तसंच त्या एजंटचं मॉड्यूल आहे की एजंट स्वतःचा एक पोर्टफोलिओ टाकेल तिकडं. जसा एखादा आर्टिस्टचा पोर्टफोलिओ असतो तसा त्याच्या प्रॉपर्टीचा पोर्टफोलिओ तो क्रिएट करू शकतो. आणि त्या प्रॉपर्टीवर दिसतं तुम्हाला की ही एजंटनी लिस्ट केलेली प्रॉपर्टी आहे, त्या एजंटचं ऑफिस कुठे आहे, किंवा तो समज तो घरनं जरी ऑपरेट करत असेल तर तो एक स्वतःचा एक ॲड्रेस टाकेल की बाबा मी इथं तुम्हाला भेटू शकतो. त्यामुळे तो स्वतःचं एक प्रोफाईल बनवतो आपल्या ॲपमध्ये. बरं. ठीक आहे. आणि मग ती प्रॉपर्टी त्याच्याशी असोसिएट होऊन जाते जी त्यांनी लिस्ट केलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे मग ती प्रॉपर्टी आता 4 एजंट नाही लिस्ट करू शकत, त्या एका एजंट बरोबर ती असोसिएट होते. आणि त्या एजंटला ऑप्शन पण येतं की त्या मालकाचं नाव आणि सगळं त्याला टाकावं लागतं, पण सगळं डीलिंग तो एजंट मेन करणार. म्हणजे टेनंटनी जर का कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, शोधायचा प्रयत्न केला, तर त्याला ती प्रॉपर्टी दिसते लिस्टेड, आणि लिस्टेड अंडर तो एजंट, आणि तो एजंटचा नंबर पण दिसतो. आणि तो त्याला कॉन्टॅक्ट करून कॉल करून त्या एजंटकडे जाऊ शकतो, आणि मग तो एजंट त्याला प्रॉपर्टी दाखवेल. नंतर जे प्रॉब्लेम मॅनेजमेंट किंवा इश्यू मॅनेजमेंटचं मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये त्यांनी समज म्हटलं फ्रीज बंद पडलाय, तर तो दोन्हीकडे जातो, ओनर आणि एजंट दोघांनाही कळतं. त्यामुळे ओनर जर का एजंटकडे कम्प्लीट प्रॉपर्टी मॅनेज करायला दिली तर तो एजंट सगळं करू शकतो. करेक्ट. करेक्ट. की तो त्याचा फ्रीजचा रिपेअरमेंट स्केड्यूल करू शकतो, तो त्या प्रॉपर्टीमध्ये काय डिस्प्यूट झालं तर तो इंटरव्हीन करू शकतो. म्हणजे मालकाला मध्ये याची गरज नाही. याच्यामध्ये दुसरी बाजू अशी असते की समजा ओनरने तुमच्या सेटनेसमध्ये हे केलं, अप्लाय केलं, बरोबर. आणि त्याला हॉस्टेलमध्ये 2 मुलं मिळाली, बरोबर. तुमच्यामुळे मिळाली. करेक्ट. आणि समजा त्या मुलांमुळे काही डिस्प्यूट क्रिएट झाला, काय पार्टी असते किंवा बरोबर. काही बिहेवियर पॅटर्न एक्झॅक्टली वेगळे वेगळे येतात, करेक्ट. तर मग तो तुमच्याकडे तक्रार करतो
करणं अपेक्षित आहे की डायरेक्ट पोलिसांमध्ये किंवा त्या अपार्टमेंटमध्ये जाणं अपेक्षित आहे? आता डिपेंड्स की कुठली ग्रॅव्हिटी ऑफ सिच्युएशन आहे ना, कारण सिच्युएशन लाईफमध्ये भरपूर प्रकारच्या सिच्युएशन्स येतात. जर का त्याला नुसतं जनरली समजा पार्टी हम्म. किंवा रात्री अपरात्री मोठमोठ्यानं गाणी लावणे बरोबर आहे. म्हणून लोक जनरली घर देत नाहीत करेक्ट, की रात्री पार्टिंग होतं, मुलं कशी येतात, सिगरेट बरोबर आहे. सोडतात वगैरे वगैरे. बरोबर आहे, तर जनरली अशा प्रकारचे जर काही हे आले, बिहेवियरल इश्यूज आले, बरोबर आहे, तर ती सोसायटी त्या ओनरकडे जाते. बरोबर आहे. तर तो ओनरला कळल्यानंतर त्यानं डायरेक्ट ते ऍक्शन घेणं अपेक्षित आहे की तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे? नाही, आता आपण एक मधला प्लॅटफॉर्म आहे. जसं समज आपण आता एक एक्झाम्पल घेऊया विच मेक्स यू अंडरस्टँड आपला प्लॅटफॉर्म कसा आहे. तर तो टाइम इमॅजिन करा बिफोर ओला आणि उबर आपल्या मार्केटमध्ये आलं. ठीक आहे, तुमच्याकडे 4-5 टॅक्सीवाल्यांचे नंबर असायचे. तुम्हाला कुठे जायचं झालं तर तुम्ही त्यांना 4 नंबर फिरवायचा आणि जो टॅक्सी अवेलेबल आहे ती टॅक्सी तुमच्या घरी यायची आणि मग तुम्ही जायचा. ठीक आहे, तर सेटनेस्ट हे एक रिप्रेझेंटेशन आहे त्याच फॉर्मॅटचं, बरं. फक्त रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये. ठीक आहे, मग आता तुम्ही तुमचं जे एक्झाम्पल होतं त्याला आपण टॅक्सीच्या एक्झाम्पलमध्ये देऊया. तुम्ही आता एका प्रवास चालू केलाय आणि तुम्ही एका टॅक्सीमध्ये बसलाय आणि तुमचा ड्रायव्हरशी समज डिस्प्यूट झाला, तर तुम्ही काय करणार? तुम्ही एकतर विचार करणार की त्याच्यामध्ये संगनमत मिळवावं आणि तो प्रॉब्लेम सोडवावा. ठीक आहे, कारण तुमचा एक मेन गोल असतो की मी वेळेत पोहोचीन डेस्टिनेशन. तर तो जर का स्मॉल डिस्प्यूट असेल तर तुम्ही एकदा दोनदा त्याला सांगाल की बाबा तुझी गाणी बदल, तुझा आवाज कमी कर, मला त्रास होतोय, जरा एसी लाव, आणि त्याच्यामध्ये थोडंफार डिस्कशननी कुठलं तरी एक मिडल पॉईंट मिळेल आणि तुम्ही पुढे जाल. तर मग मुलं घरामध्ये दंगा करतायत, पार्टी करतायत, तुम्ही त्याला 1 वॉर्निंग द्याल, 2 वॉर्निंग द्याल. ठीक आहे, मग ती वॉर्निंग, तेच म्हणतोय, ती वॉर्निंग तुमच्या थ्रू असेल की त्यांची डायरेक्ट असेल? तुम्ही डायरेक्ट द्या त्यांना ती वॉर्निंग. ह्याच्यात तुम्ही पडत नाही. याच्यामध्ये आता आम्ही पडत नाही. ओके, फेअर इनफ. जर का मागणी आली जर का ओनर्सची की आम्हाला ते डॉक्युमेंटेड हवं आणि आम्हाला वॉर्निंग ह्याच्यात इश्यू करायचं, ते मॉड्यूल पण आम्ही बनवू. ओके, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. ते सोपं आहे. पण आता जे की फीचर्सची मागणी आमच्याकडे आली ज्या लोकांनी, त्याच्यामध्ये याचा उल्लेख नव्हता फार. ओके, शेवटचा प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. या सगळ्यामध्ये आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? सेटनेस्ट हे जे ऍप आहे, बरोबर आहे, ते का वापरावं? तुमच्याकडे असं काय आहे की जे लोकांनी वापरलं तर त्यांना खूप फायदा होणार आहे? ठीक आहे, आता मी तुम्हाला पहिलं जे उदाहरण दिलं होतं आता 2 मिनिटापूर्वी, की जसं ओला आणि उबर येण्याच्या आधीचे टॅक्सीचे दिवस आठवा, तसंच तुम्ही विचार करा की सेटनेस्ट हे ॲप ओला आणि उबर सारखं आहे जे मार्केटमध्ये पदार्पण करते. आणि ते दिवस आहेत की आता हे मार्केट खूप डायव्हर्सिफाईड आहे आणि त्याला एक स्टँडर्डायझेशन नाही आहे. तर आमचं ॲप एक प्रकारचं एक लेव्हलिंग फील्ड करतं आणि एक स्टँडर्डायझेशन घेऊन येतं या मार्केटमध्ये, जे तुम्हाला फ्युचरमध्ये खूप काम करेल. आणि फ्युचरमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की हे मार्केट एक स्टँडर्डायझेशन होऊन जाईल, की आमच्यामध्ये स्टँडर्ड डिपॉझिट प्रोटेक्शन आहे, आमच्यामध्ये आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचा खूप टाइम आणि मनी वाचतो, प्रवास वाचतो, एफर्ट वाचतो. त्याच्यानंतर सेटनेस भाडं कलेक्ट करतं आणि ते भाडं देतं तुम्हाला वेळेवर. त्याच्यामुळे तुमचं भाड्यासाठी फॉलोअप करणं, ते वेळेवर भाडं मिळेल की नाही, हे सगळे ओनरचे प्रश्न वाचतात. ओनरला जाहिरात करणं फुकट आहे. ओनर एक प्रकारचा विश्वास ठेवू शकतो की बाबा याच्यामध्ये स्टँडर्ड क्लॉज आहे, मला समज एखादा व्यक्ती पटला नाही तर मी त्याला 1 महिन्याची नोटीस देईल आणि तो सोडेल. आणि हे सगळे फायनान्शियल आणि बाकीचे कंट्रोल्स जे आम्ही बनवलेत त्याच्याप्रमाणे तुम्ही हे विचार करू शकता की ज्यांना समज फ्रॉड करण्याची इच्छा आहे ते स्वतःहूनच येणार नाहीत. बरोबर. आता आमच्या सिस्टीममध्ये आम्ही एक रेटिंग सिस्टीम पण बनवतोय की समज एखादा टेनंट समज सोडून गेला की ओनर त्याला रेट करू शकतो, टेनंट ओनरला रेट करू शकतो कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर, की 1-2 वर्षांनी तुम्ही बघाल की एक रेटिंग सिस्टीम बिल्ड होऊन जाते त्याच्यामध्ये, की तुम्हाला घरात जाण्याच्या आधीच तुम्हाला कळेल की बाबा हा थोडासा, आता स्वभाव असतो लोकांचा, त्यामुळे आता मी जरी एक थोडंसं हार्श बोलतोय पण तुम्ही एक विचार करू शकता की एखादा ओनर खूप स्ट्रिक्ट आहे आणि तो हार्श आहे आणि तो आता 60 वर्षाचा झालेला आहे, तो लाईफमध्ये सेट आहे, त्याच्या काही रूढी आहेत, त्याच्या परंपरा आहेत, त्याच्याप्रमाणे त्याला अपेक्षित आहे की समोरच्या व्यक्तीने असं वागावं. तर मग ते फीडबॅक टेनंट जाताना देईल. ठीक आहे, आणि त्या प्रकारे पर्सनॅलिटी मॅच करणं पण महत्वाचं आहे. कारण आम्ही विचार करतो की एखादं घर भाड्याने घेणं हे एक छोट्या लग्नासारखं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे संगनमताने राहायचंय जोर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आता तुमचे जर का मतच वेगळी असतील तर तो संबंध एस्टॅब्लिश नका करावा. कारण तुम्ही सोडून जाताना आमची अपेक्षा आहे की तुम्ही हॅपीली जाल. ओके नाही, तुम्ही एक हॅपी फिलिंग. सो सेटनेस्ट ॲट द एंड ऑफ द डे फोकसेस ऑन इम्प्रूव्हिंग युअर रिलेशनशिप, नॉट कीप द रिलेशनशिप ट्रान्झॅक्शनल, की मी या कॉन्ट्रॅक्टवर सही केली
मी हे भाडं भरलं, आता मी गेलो निघून, संपला विषय. पण काही असे पण उदाहरण आहेत ज्याच्यामध्ये लोक 10-10 वर्षानंतर जसं आपल्याला एखादा टीचर आठवतो तसं त्यांना त्यांचं जुनं घर आठवतं. इथं मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये गेलो होतो, इथं मी 2 वर्ष काढली, इथं मी पहिल्यांदा नोकरी केली, किंवा इथं मी पहिल्यांदा लग्न होऊन आलो, आमच्या संसाराचं स्टार्ट इथं झाली. चांगल्या आठवणी असतात. त्या आठवणी फक्त त्या ओनरच्या रिलेशनशिपमुळे खराब झालेल्या किंवा तुमच्या रिलेशनशिप न पटल्याने गेला की त्याच्यात एक कटुता राहते, ती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आपण. भरपूर वेळा डॉक्युमेंटेशनची गरज असते आपल्याला. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ॲड्रेस प्रूफ हवा असतो, तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या रिसीट्स द्यायचे असतात, रेंट रिसीट्स, हे सगळं ऑटोमॅटिक होतं याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला कोणाशी फॉलोअप करायची गरज नाही की मला ॲड्रेस प्रूफ द्या आणि ओनरशी जाऊन बोला आणि लाईट बिल मागा त्याच्याकडनं. सेटनेस तुम्हाला ऑटोमॅटिक कॉन्ट्रॅक्ट झालेला, त्याच्यामधनं तुम्ही तुमचा ॲड्रेस प्रूफ म्हणून तो डाउनलोड करून प्रिंट करा, प्लस तुमच्या रेंट रिसीट जोडा 4. ठीक आहे. आता काळांतराने तुम्हाला हे दिसेल की फायनान्शियल प्रोडक्ट्स मार्केटमध्ये येतील, की समज तुम्ही पहिलं घर घ्यायला जाताय, तर तुम्हाला एव्हिडन्स द्यायचा आहे की बाबा मी एक रिलायबल व्यक्ती आहे. तर हा कसा देणार? आता समज सौमित्रकडनं घर घेतलं आणि मी सौमित्रकडनं नोट लिहून घेतली की बाबा यांनी 3 वर्ष माझ्याकडे राहिला आणि भाडं वेळेवर दिलं, तर बँक त्याच्यावर विश्वास नाही करणार. पण जर का सेटनेसनी 3 महिन्याचे रेंट रिसीट्स दिल्या, तर सेटनेस्ट इज अ गव्हर्नमेंट रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन जी डिजिटल प्रूफ निर्माण करते. त्याच्यामुळे बँक त्याच्यावर विश्वास ठेवू शकेल आणि तुम्हाला एव्हिडन्सली रेंट रिसीट्स देता येतील पहिलं घर घेताना, की माझ्याकडे भाडं एवढं मी 4,000 भाडं भरत होतो का 15,000 भाडं भरत होतो, त्यामुळे मी या लोनसाठी क्वालिफाय होतो. ठीक आहे. हे एक मोठा तुम्हाला एक सॉल्व बेनिफिट आहे. दुसरा की आपण खूप फायनान्शियल कंट्रोल्स याच्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे आम्हाला जवळजवळ 6 महिने सगळे फायनान्शियल कंट्रोल्स बनवायला लागले. जसे की फॉर एक्झाम्पल, गव्हर्नमेंटचा रूल आहे की 2 महिन्यापेक्षा जास्ती भाडं घ्यायचं, 2 महिन्यापेक्षा जास्ती डिपॉझिट घ्यायचं नाही. 2 महिन्याच्या भाड्यापेक्षा जास्ती डिपॉझिट तुम्ही टाकायचा प्रयत्न केला तर आपण त्याला स्टॉप करतो. त्याला म्हणतो गव्हर्नमेंट रूल प्रमाणे मॅक्सिमम तू एवढंच डिपॉझिट घेऊ शकतोस. नंतर मध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी रूल काढला होता की 50,000च्या वरचं भाडं असेल तर त्याच्यावर TDS कापून घ्यायचं. मग ते आपल्या याच्यामध्ये इनबिल्ट आहे. तुम्ही 60,000 भाडं टाकलं तर त्याचं 10% TDS टेनंटकडे राखीव राहतो आणि त्याला ते गव्हर्नमेंटकडे डायरेक्ट भरणं भागेल. आता सगळ्यांना हे पटेल असं नाही, बरोबर, पण 40% तरी तबका आहे जे म्हणतात की मी सगळं ऑफिशियली नीट करेन. ठीक आहे. का? कारण ती प्रॉपर्टी विकताना तुम्हाला तुमचे सोर्स ऑफ फायनान्सेस दाखवायला लागतात. आता तुम्ही सगळं बरोबर रूल्स प्रमाणे करत असाल तर तुम्ही हे अप्रिशिएट कराल. बरोबर. ठीक आहे. आणि जसं तुम्ही बघत जाल की आपली इकॉनॉमी 4 ट्रिलियनची 6 ट्रिलियन 8 ट्रिलियन होत जाईल, तसे गव्हर्नमेंट फायनान्शियल कंट्रोल्स अजून आणत जाईल. कारण इंडिया इज फॉलोइंग द फूड स्टेप्स जे UK, US, कॅनडानी ऑलरेडी पार केलेले आहेत. आपण त्यांना फॉलो करत चाललोय. तर जेव्हा आपण 6 ट्रिलियन 10 ट्रिलियनला पोहोचू तेव्हा हे सगळं डिजिटाईज होऊन जाईल. आणि आपल्याला कधी वाटतं आता आपण हा व्यवहार कॅशमध्ये करणार आहे किंवा याच्याबद्दल मे बी विजिबिलिटी गव्हर्नमेंटला नाही येणार, तर हा गैरसमज आहे माझा. मी जेवढं आता डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये काम केलेलं आहे आणि गव्हर्नमेंटचे फ्रेमवर्क्स बघतो, त्याच्यामध्ये तुम्ही स्लोली हे बघत जाल की कॅश कमी होत चाललेली आहे आणि जेवढं तुम्ही ऑनलाईन सगळं डिजिटल चाललेलं आहे. त्यामुळे हा एक उद्देश आहे की तुम्हाला हे सगळं सोपं करून देणं, तुम्हाला बॅरियर टू डिजिटल एंट्री कमी करणं, सोपं करून देणं. कारण 3 वर्षांनी तुम्ही उठलात आणि म्हटलात की हो ठीक आहे, आता मला जायचंय डिजिटलमध्ये किंवा हे सगळं मला ऑनलाईन करायचं, आता हे सगळं मी पूर्वी सगळं वहीमध्ये लिहित होतो आणि कॅशमध्ये करत होतो, हे सगळं आता जमणार नाहीये. तर त्याच्यासाठी हे ऑलरेडी सोल्युशन बनवलेलं आहे स्टँडर्डायझेशन. मला हे इंटरेस्टिंग ॲप वाटलं, कारण माझ्यासुद्धा आजूबाजूला असे खूप लोक आहेत की ज्यांना रूम हवे असते, PG म्हणून राहायचं असतं. बरोबर आहे. विशेषतः मुलींना असा प्रॉब्लेम होतो की मुलींना PG म्हणून राहायचं असतं, पण ती जागा चांगली आहे की नाही, ओनर कसा आहे, काही कळत नसतं. बरोबर आहे. अशांसाठी हे ॲप मला फार महत्त्वाचं वाटतं. या ॲपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्सच्या शेवटी देणार आहोत, तर तुम्ही तिथं जाऊन ते ॲप जरूर पाहू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे जरूर तुम्ही रजिस्टर करा, ओनर्सनी अप्लाय करा आणि अर्थातच फायदा झाला तर उत्तम आहे. तर तुम्ही जरूर या ॲपला सबस्क्राईब करा, तुम्ही जा आणि तुम्हाला आवडलं तर जरूर वापरा. अर्थातच काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता, विचारू शकता, आम्ही थेट त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि
अर्थातच त्यामुळे लोकांना फायदा व्हावा हीच अपेक्षा आहे. थँक्यू अनुपम, तुम्ही Thank you so आवर्जून much. आलात आणि माहिती दिलीत. एका मराठी माणसानं तयार केलेलं हे ॲप आहे जे तुम्हाला घर बसल्या घर शोधायला मदत करणार आहे. तर जरूर वापरा आणि कसं वाटलं मला जरूर सांगा. थांबतो. मनःपूर्वक आभार. थँक्यू अनुपम. थँक्यू.